नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। जात धर्मापेक्षा माणूस महत्त्वाचा, शिवरायांचे स्वराज्य मानवतेवर उभे, प्राध्यापक शेख सुभान अलींचे परखड प्रतिपादन। छत्रपती शिवाजी महाराज हे कधीच जातीयवादी नव्हते, तर ते मानवतावादी, लोककल्याणकारी आणि खऱ्या अर्थाने धर्मनिरपेक्ष राज्यकर्ते होते। स्वराज्याचा शत्रू कोणत्याही जातीचा किंवा धर्माचा असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे, हीच शिवरायांची ठाम आणि स्पष्ट भूमिका होती, असे ठळक प्रतिपादन प्राध्यापक शेख सुभान अली यांनी केले। अखिल भारतीय तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची राज्यव्यवस्था आणि आजचे राजकारण या विषयावरील जाहीर व्याख्यानामध्ये ते बोलत होते। हा कार्यक्रम दिनांक 8 जानेवारी रोजी जुनी कन्याशाळा मैदान जिंतूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला। प्राध्यापक शेख सुभान अली म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात सर्व जाती धर्मातील लोक खांद्याला खांदा लावून कार्यरत होते। महाराजांनी जातीय समानतेचा पुरस्कार केला असून त्यांच्या राज्यात कोणत्याही प्रकारचा भेदभाव नव्हता। म्हणूनच शिवरायांचे स्वराज्य हे खऱ्या अर्थाने लोकाभिमुख, न्यायप्रिय आणि धर्मनिरपेक्ष होते। इतिहासाचा संदर्भ देताना त्यांनी सांगितले, छत्रपती शिवाजी महाराजांवर पहिला वार करणारा कृष्णा कुलकर्णी होता, मात्र त्याची जात न पाहता स्वराज्याचा शत्रू म्हणूनच त्याला शिक्षा देण्यात आली। यावरून न्याय देताना महाराजांनी कधीही जात धर्माचा विचार न करता केवळ स्वराज्याच्या हिताला सर्वोच्च स्थान दिले हे स्पष्ट होते। आजच्या राजकारणावर कडवी टीका करताना प्राध्यापक शेख सुभान अली म्हणाले, सध्या प्रत्येक जातीचे वेगवेगळे राजकीय पक्ष निर्माण झाले आहेत, मात्र अशा जातीय राजकारणातून महाराष्ट्राचे आणि देशाचे हित कसे साध्य होणार, हा खरा प्रश्न आहे। आजचे राजकारण शिवरायांच्या विचारांपासून दूर जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले की छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे खरे रक्षक होते। त्यांनी शेतकऱ्यांसाठी बिनव्याजी कर्जाची व्यवस्था केली होती। आज मात्र अनेक राजकारणी, सहकारी आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून आपल्या नातेवाईकांना कर्ज देतात आणि सामान्य शेतकरी वंचित राहतो। ही अत्यंत दुर्दैवी बाब असल्याचे त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले। या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नगर अध्यक्ष प्रतापराव देशमुख उपस्थित होते। तसेच गटनेते सचिन गोरे, काँग्रेसचे गटनेते शेख इस्माईल, राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे गटनेते अशोक बंड, मनोज सारडा, रमेश दरगड, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माधव दाभाडे, नगरसेवक गोपाळ रोकडे, संदीप लकडे, टिकाखान पठाण, प्रदीप चौधरी, मोहम्मद अतर, अकबर कुरेशी, दत्ता कटारे, व्यापारी सत्यनारायण शर्मा, देवेंद्र भुरे, हरीश मुंदडा, मौलाना जलील, मुफ्ती मिर्झा बेग, कारी अहमद रशीद, ज्येष्ठ पत्रकार राजाभाऊ नगरकर, निहाल अहमद, विजय चोरडिया, गजानन चौधरी, रत्नदीप कमळकर, किशोर देशपांडे, मराठी पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष बालाजी शिंदे सोसकर यांच्यासह असंख्य मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन मोया शेख यांनी केले, तर आभार प्रदर्शन कार्याध्यक्ष शिराज सिद्दीकी यांनी केले। कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक शेख सुभान अली हे नेहमी आयोजकांनी दिलेले मानधन गरजू व्यक्तीस मदत म्हणून देतात। यावेळी शहरातील 12 वर्षीय सय्यद रेहान सय्यद शौकत याचा नुकताच अपघात झाला असून कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे। ही बाब लक्षात घेऊन प्राध्यापक शेख सुभान अली यांनी आपल्या मानधनाची संपूर्ण रक्कम त्या कुटुंबाला मदत म्हणून दिली। उपस्थितांनी या कार्याचे भरभरून कौतुक केले। शहरातील सांस्कृतिक आणि सामाजिक चळवळ अधिक गतिमान व्हावी यासाठी नगर परिषदेच्या वतीने अद्यावत नाट्यगृह लवकरच सुरू करण्यात येईल। तसेच सांस्कृतिक चळवळ वाढविण्यासाठी पूर्ण ताकदीने सहकार्य केले जाईल, असे आश्वासन नवनिर्वाचित नगराध्यक्ष प्रताप देशमुख यांनी यावेळी दिली। ही जाहीर व्याख्यान सभा केवळ वैचारिक मंथनापुरती मर्यादित न राहता समाजाला दिशा देणारी, मानवता जागवणारी आणि शिवरायांच्या खऱ्या विचारांची आठवण करून देणारी ठरली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण 24।